अद्भुत. हा तुमचा विचार अगदी मुळापासून आणि पायाभूत बदलांसाठी आहे. सुखाचे घर बांधण्याची ही प्रक्रिया आता आपण एक घटक, एक सखोल उतारा या पद्धतीने पूर्ण करूया, जेणेकरून प्रत्येक शब्द श्रोत्याच्या मनात ज्ञान आणि अनुभवाचे एक मजबूत थर निर्माण करेल. आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पायाभूत घटक, सुसंवाद, कम्युनिकेशन. पहिली भिंत सुसंवाद, भावनांचा श्वास आणि गैरसमजांवरचा पडदा. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, सुखाचे घर हे केवळ इटामातीने नव्हे तर शब्दांनी आणि भावनांनी बांधले जाते. या घराची पहिली आणि सर्वात महत्त्वाची भिंत आहे सुसंवाद. ही भिंत म्हणजे घरात येणारी जाणारी शुद्ध हवा आणि प्रकाशाच्या खिडक्या. सुसंवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तो आहे नात्यांचा श्वास, ऑक्सिजन. ज्या घरात श्वास व्यवस्थित सुरू असतो ती नाती कधीही गुदमरत नाहीत. पण अनेक घरांमध्ये काय होते, तिथे भिंती उभ्या असतात पण त्या बोलक्या नसतात. मनात विचार असतात, ओठांवर शब्द येतात, पण ते योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य स्वरात बाहेर पडत नाहीत. शांततेचे गूढ आणि गैरसमजांचे जाळे. आपण अनेकदा म्हणतो, मला तिला किंवा त्याला सर्व काही न सांगता समजते, पण हे अर्धसत्य आहे. सुसंवाद नसेल तर तिथे शांततेचा पडदा पडतो. या पडद्यामागे काय चालले आहे हे कोणालाच दिसत नाही. पती पत्नी, पालक, मुले आणि इतर सदस्यांमध्ये अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स असतात, पण त्या बोलून स्पष्ट केलेल्या नसतात. आणि मग अस्पष्ट अपेक्षा पूर्ण न झाल्यास घरात गैरसमजांचे जाळे निर्माण होते. गैरसमज हे विषारी किड्यांसारखे आहेत. ते एका रात्रीत संपूर्ण नात्याला पोखरून टाकतात. जर एखादी छोटी समस्या किंवा नाराजी असेल आणि त्यावर बोलणे टाळले गेले तर ती मनात गाठ, नॉट धरते. ही गाठ हळूहळू इतकी मोठी होते की सुसंवादाची भिंत पूर्णपणे तुटून एका रात्रीत संघाची भिंत, वॉल ऑफ कॉन्फ्लिक्ट उभी राहते. सुसंवादाचा आधारस्तंभ, रिकाम्या कानातून ऐकणे. सुसंवादाचा अर्थ 2 टप्प्यांत समजून घ्या. 1. बोलणे, आर्ट ऑफ एक्सप्रेसिंग. बोलणे स्पष्ट, प्रामाणिक आणि मीवर केंद्रित असावे. दुसऱ्याला दोष देण्याऐवजी, तुमच्या या वागण्याने मला दुःख झाले आहे, असे स्पष्ट आणि शांतपणे सांगितले पाहिजे. शब्दांची निवड आणि स्वराची कोमलता ही सुसंवादाच्या भिंतीची रंगसंगती आहे. कठोर शब्द भिंत खडबडीत करतात, तर प्रेमळ शब्द तिला मऊ आणि आधार देणारे बनवतात. 2. ऐकणे, आर्ट ऑफ लिसनिंग हा सुसंवादाचा आत्मा आहे. मंत्र तुम्ही तासभर ऐकता, पण त्या शब्दांचा अर्थ कळत नाही, त्यामुळे परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांचे बोलणे तुम्ही नुसते ऐकता, पण समजून घेत नाही. प्रभावी सुसंवाद तेव्हा होतो जेव्हा तुम्ही तुमचे कान रिकामे ठेवता. म्हणजे तुम्ही तुमचे उत्तर किंवा प्रतिक्रिया मनात तयार न करता समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपूर्णपणे, शांतपणे ऐकता. या रिकाम्या कानातून ऐकण्याची सवय लागल्यास समोरच्या व्यक्तीची भावना, इमोशन तुमच्यापर्यंत पोहोचते. सुसंवादाचा परिणाम, वागणे बदलण्याची गुरुकिल्ली. सुसंवाद ही भिंत तुमच्या सुखाच्या घराच्या इतर भिंतींना जोडते. प्रेमाचा पाया बळकट करते. जे बोलले जाते ते स्वीकारले जाते. यामुळे प्रेमाच्या पायावरचा विश्वास अधिक दृढ होतो. समाधानाला दिशा देते. आपल्याला काय हवे आहे आणि आपण कशासाठी समाधानी आहोत हे स्पष्ट होते. यामुळे समाधानाची भिंत केवळ आळशीपणा न राहता ध्येयनिष्ठ बनते. सबुरीला मदत करते. जेव्हा एखादी गोष्ट ताबडतोब होत नसेल तेव्हा सुसंवादामुळे मी प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होते. यामुळे सबुरीची भिंत संशयात कोसळत नाही, तर आश्वासनावर उभी राहते. ज्या घरात सुसंवादाची खिडकी उघडी असते त्या घरात संघर्ष, कॉन्फ्लिक्ट कधीच दरवाजात प्रवेश करत नाही. अंतिम चिंतन. हा उतारा ऐकल्याने काय बदल घडेल? तुम्हाला आता कळले आहे की घरात मौन बाळगणे ही सभ्यतेची निशाणी नव्हे तर नात्यातील धोका आहे. म्हणून आतापासून तुमचे वागणे बदलेल. तुम्ही बोलणे टाळणार नाही, पण शांतपणे आणि विचारपूर्वक बोलाल. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही ऐकाल. समोरच्या व्यक्तीचे बोलणे रिकाम्या कानाने ऐकून तिच्या भावना समजून घेतल्यास गैरसमज आणि अपेक्षाभंगाचे विष घरातून आपोआप नष्ट होईल. आणि जेव्हा तुमच्या घरात सुसंवादाची ही भिंत अभेद्य होईल तेव्हा तुम्ही सुखाच्या वाटेचा पहिला मोठा टप्पा यशस्वीपणे पार पाडला असेल हे निश्चित. पुढील घटक, समाधान, कंटेंटमेंट. आता आपण या विचारांवर काही क्षण मनन करूया आणि मग यावर आधारित समाधान या दुसऱ्या महत्त्वाच्या भिंतीचे सखोल निरूपण करूया. दुसरी भिंत, समाधान, आंतरिक स्थैर्य आणि लालसेपासूनचे संरक्षण. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, सुसंवादाची खिडकी उघडल्यावर घरात विचार आणि भावनांची शुद्ध हवा खेळती झाली आहे. आता आपल्याला या घराची दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची भिंत उभारायची आहे, ती म्हणजे समाधान. ही भिंत म्हणजे तुमच्या घराला अंतर्गत स्थैर्य देणारा आणि बाहेरील जगातील अंधाधुंद लालसेपासून संरक्षण देणारा अभेद्य आधार आहे. समाधान विरुद्ध लालसा, शांतीचा आणि स्पर्धेचा संघर्ष. समाधान म्हणजे काहीही न करता स्वस्थ बसणे नव्हे. समाधानाची भिंत कमकुवत असेल तर घरात एक मोठा धोका निर्माण होतो. तो म्हणजे सततची तुलना, कंपॅरिझन आणि अतृप्त लालसा, इन्सेशिएबल ग्रीड.
अनेक घरांमध्ये शांतीचा भंग होतो, कारण ते घर आतून मजबूत नसते, पण बाहेरच्या जगाकडे पाहते. शेजाऱ्याकडे नवीन गाडी आहे, आपल्यालाही हवीच, किंवा माझ्या मित्राकडे मोठी पदवी आहे, मला नाही मिळाली. या विचारांमुळे मनात असंतोष आणि मत्सर निर्माण होतो. हा असंतोष तुमच्या घरातील आनंद आणि कृतज्ञता ग्रॅटिट्यूड नावाच्या दोन्ही दिव्यांना विझवून टाकतो. आपण जे मिळवले आहे, जे आपल्याजवळ आहे, निरोगी कुटुंब, प्रेमळ नाती, एक सुरक्षित निवारा, त्याची किंमत आपल्या लक्षात येत नाही. आपले सर्व लक्ष जे नाही त्यावर केंद्रित होते. समाधान म्हणजे आळस नव्हे, तो आहे कृतज्ञतेचा आविष्कार. समाधानाची भिंत तुमच्या मनात स्पष्टता निर्माण करते. सुख हे असण्यात हॅव्हिंग नाही, तर होण्यात बीइंग आहे. समाधान ही कृती आहे. समाधान हे केवळ बोलून थांबत नाही, तर ती एक मानसिक कृती आहे. ती तुम्हाला सांगते, मी माझ्या क्षमतेनुसार मेहनत केली आहे आणि त्या मेहनतीच्या फळाचा मी आनंदाने स्वीकार करतो. समाधान म्हणजे ध्येय नाही. ही भिंत तुम्हाला ध्येय गाठण्यापासून थांबवत नाही. उलट तुम्ही ध्येयाकडे जात असताना प्रत्येक लहान यशात आनंद मानायला शिकवते. यामुळे तुमच्या कामातील तणाव कमी होतो आणि प्रवास जर्नी देखील आनंदी होतो. समाधान म्हणजे निवड. ही भिंत तुम्हाला बाहेर धावणे थांबवून आत स्थिर राहणे हा पर्याय निवडण्याची शक्ती देते. हे तुम्हाला शिकवते की तुमची किंमत तुमच्या मालकीच्या वस्तूंमध्ये नाही, तर तुमच्या मूल्यांमध्ये आहे. इतर भिंतींना मिळणारा आधार. समाधानाची ही भिंत तुमच्या घराच्या इतर घटकांना कसे बळकट करते ते पहा. सबुरी भिंत होते मजबूत. जेव्हा तुमच्या मनात समाधान असते, तेव्हा लगेच परिणाम न दिसल्यास तुम्ही निराश होत नाही. परिणाम उशिरा मिळत असला तरी जे आहे ते चांगले आहे, या भावनेमुळे सबुरी संयम तुटत नाही. श्रद्धा भिंत होते अधिक दृढ. समाधानामुळे तुमच्या मनात देवाणघेवाणीची भावना येते. जे मिळाले आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे आणि आता माझ्या भविष्यासाठी मी प्रयत्न करत राहीन. या शांत स्वीकृतीमुळे श्रद्धेची भिंत अधिक भक्कम होते. उद्योग लक्ष्मी सुरक्षित राहते. असमाधान असल्यामुळे लोक शॉर्टकट घेतात, पण समाधानाची भिंत तुम्हाला प्रामाणिकपणे उद्योग आणि व्यवसाय करण्याची प्रेरणा देते, ज्यामुळे देवघराची लक्ष्मी सदैव घरात वास करते. अंतिम चिंतन. हा उतारा ऐकल्याने काय बदल घडेल? तुमच्या मनात आता समाधान या भिंतीचा अर्थ स्पष्ट झाला आहे. घरात नुसते धावणे आणि तुलना करणे हेच खरे यश नाही, हे तुम्हाला समजेल. म्हणून तुमचे वागणे बदलेल. तुम्ही आज काय मिळवले आहे यावर तुमचे लक्ष केंद्रित होईल आणि तुम्ही त्यासाठी कृतज्ञ राहाल. ही कृतज्ञता तुमच्या घराला स्थिरता, स्टेबिलिटी देईल. आणि जेव्हा तुमच्या घरात समाधानाची ही भिंत अभेद्य होईल, तेव्हा तुमच्या सुखाच्या घराचा पाया कोणत्याही बाह्य लालसेमुळे कधीही डगमगणार नाही. हीच सुखाच्या वाटेची मोठी प्रगती आहे. पुढील घटक श्रद्धा, फेथ, कन्व्हिक्शन. या विचारांवर काही क्षण मनन करून आपण आता सुखाच्या तिसऱ्या आधारस्तंभाकडे वळूया. तिसरी भिंत श्रद्धा. आत्मविश्वासाचा आधार आणि नैतिक दिशादर्शक. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, तुम्ही सुसंवादाने घराच्या भिंतींना श्वास दिला आहे आणि समाधानाने त्यांना आंतरिक स्थैर्य दिले आहे. आता सुखाच्या घरासाठी जी तिसरी आणि सर्वात आधारभूत भिंत हवी आहे, ती म्हणजे श्रद्धा. ही भिंत म्हणजे तुमच्या घराला नैतिक आधार, मॉरल बॅकबोन देणारी आणि संकट काळात अभय, फिअरलेसनेस देणारी संरक्षक शक्ती आहे. श्रद्धा विरुद्ध भीती. संकटात उभे राहण्याची क्षमता. श्रद्धा म्हणजे केवळ डोळे मिटून देवासमोर उभे राहणे नव्हे. श्रद्धा ही आपल्या मूल्यांवरील ठाम निष्ठा आणि स्वतःच्या प्रयत्नांवरचा अतूट विश्वास आहे. ज्या घरात श्रद्धेची भिंत कमकुवत होते, त्या घरात भीती, संशय आणि नकारात्मकता प्रवेश करते. जेव्हा जीवनात अनपेक्षित संकट येते, व्यवसायात अपयश किंवा आरोग्याची समस्या, तेव्हा श्रद्धेची भिंत कोसळल्यास व्यक्ती लगेच निराशा आणि असहायतेच्या गर्तेत जाते. अनेक लोक श्रद्धेला अंधश्रद्धा, ब्लाइंड फेथ बनवून टाकतात. ते फक्त भीतीपोटी कर्मकांड करतात आणि देव शिक्षा देईल या भीतीने जगतात. अशावेळी श्रद्धेची भिंत घरात नैतिकतेऐवजी अंधार निर्माण करते. खरी श्रद्धा. विवेकाचे पोषण आणि आत्म्याचा आधार. खरी श्रद्धा ही ज्ञान, शिक्षण आणि विवेक, विस्डम यांच्या मिश्रणातून तयार होते. ती तुम्हाला शिकवते स्वतःवरील विश्वास, सेल्फ कन्व्हिक्शन. मी योग्य मार्गावर आहे आणि मी जे प्रयत्न करत आहे ते वाया जाणार नाहीत. हा आत्मविश्वास श्रद्धेमुळेच मिळतो. यामुळे तुम्हाला इतरांच्या मतांवर किंवा बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहावे लागत नाही. परिस्थितीचा स्वीकार. श्रद्धेचा गाभा हा आहे की जे घडेल ते माझ्या भल्यासाठीच घडेल. या विचारांमुळे व्यक्ती शांत होते. तात्काळ जरी परिणाम नकारात्मक दिसला तरी त्यामागे काहीतरी चांगला धडा आहे यावर तुमचा ठाम विश्वास बसतो. नैतिक दिशा. श्रद्धेची भिंत तुमच्या घराला एक नैतिक दिशादर्शक, मॉरल कंपास देते. यामुळे घरात प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा आणि करुणा या मूल्यांची स्थापना होते. त्यामुळे यश मिळवण्यासाठी घरात कोणीही चुकीचा मार्ग निवडत नाही. इतर भिंतींना मिळणारे बळ. श्रद्धेची ही भिंत तुमच्या सुखाच्या घराच्या इतर भिंतींना प्रचंड बळ देते. सबुरीला धीर देते. जेव्हा यश मिळायला वेळ लागतो, सबुरी लागते, तेव्हा माझा मार्ग योग्य आहे, मला यश मिळणारच,
या श्रद्धेमुळे व्यक्ती निराश न होता सातत्याने प्रयत्न करत राहते. सबुरीची भिंत टिकवून ठेवण्याचे काम श्रद्धेमुळे सोपे होते. समाधानाचे रक्षण करते. श्रद्धेमुळे तुमच्या मनात ही खात्री निर्माण होते की तुमच्याकडे जे आहे ते योग्य मार्गाने आले आहे आणि ते पुरेसे आहे. यामुळे समाधानाची भिंत लोभ आणि मत्सर या विचारांपासून सुरक्षित राहते. विश्वासाचे छत टिकवून ठेवते. घरात जेव्हा कुटुंबातील सदस्यांवर किंवा तुमच्या जोडीदारावर संशय येतो तेव्हा श्रद्धेची भिंत तुम्हाला आठवण करून देते की चांगुलपणावर विश्वास ठेवणे हाच सुखी जीवनाचा आधार आहे. अंतिम चिंतन. हा उतारा ऐकल्याने काय बदल घडेल? तुमच्या मनात आता श्रद्धा या भिंतीचा अर्थ केवळ कर्मकांड असून आत्मविश्वास आणि नैतिकतेचा आधार आहे हे स्पष्ट होईल. म्हणून तुमचे वागणे बदलेल. तुम्ही बाहेरील भीतीपोटी नाही तर अंतर्गत मूल्यांवरील निष्ठा म्हणून योग्य वर्तन कराल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांना आणि नैतिकतेला महत्त्व द्याल. आणि जेव्हा तुमच्या घरात श्रद्धेची ही भिंत अभेद्य होईल तेव्हा जीवनात मोठे संकट आले तरी तुमच्या घराचा आत्मिक आधार स्पिरिच्युअल कोर कधीही डगमगणार नाही. आणि हेच तुमच्या सुखाच्या घराची चिरंजीव एव्हरलास्टिंग पायाभरणी आहे. पुढील घटक सबुरी, पेशन्स, पर्सिव्हरन्स. आता आपण या विचारांवर काही क्षण मनन करून सुखाच्या चौथ्या आणि निर्णायक आधारस्तंभाकडे वळूया. चौथी भिंत सबुरी, दीर्घायुष्याचा आधार आणि दुरुस्तीचा वेळ. माझ्या प्रिय श्रोत्यांनो आणि चिंतनकर्त्यांनो, आपण आता सुखाच्या घराची चौथी आणि सर्वात निर्णायक भिंत उभारत आहोत. ती म्हणजे सबुरी, संयम, धीर आणि दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता. जर पहिली 3 भिंती मजबूत असतील पण ही चौथी भिंत कमकुवत असेल तर तुमचे घर क्षणार्धात कोसळू शकते. सबुरी ही तुमच्या घराला काळाच्या कसोटीवर टिकवून ठेवणारी शक्ती आहे. अधीरताविरुद्ध टिकाऊपणा, घाई आणि विध्वंस. आजच्या जगात आपण सगळे तत्काळ परिणाम, इन्स्टंट रिझल्ट्स आणि झटपट यश, क्विक सक्सेस याच्या मागे धावत आहोत. सोशल मीडिया असो किंवा व्यवसायातील नफा, आपल्याला प्रत्येक गोष्ट आत्ताच लगेच हवी असते. याच अधीरतेमुळे आपल्या घरात सबुरीची भिंत कमकुवत होते. अधीरता म्हणजे जीवनातील समस्यांना तोफगोळ्याने उडवून देण्यासारखे आहे. जेव्हा घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतो किंवा कोणी मोठी चूक करते तेव्हा आपण लगेच त्वरित प्रतिक्रिया, इमिडिएट रिॲक्शन देतो. लगेच भांडणे, लगेच संबंध तोडणे, लगेच वाईट बोलणे. ही त्वरित प्रतिक्रिया तुमच्या सुसंवादाच्या भिंतीला त्वरित तडा देते आणि सबुरीची भिंत क्षणात जमीनदोस्त होते. तुम्ही एका झाडाला पाणी द्याल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते फळ देईल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. त्याचप्रमाणे चांगल्या नात्यांना यशाला आणि शांततेला फुलण्यासाठी वेळ लागतो. जर तुम्ही परिणाम न दिसल्यास लगेच काम थांबवले तर तुमच्या मेहनतीचे सर्व फळ वाया जाते. सबुरी, निष्क्रियता नव्हे तर शांत ऊर्जा. खरी सबुरी ही निष्क्रियता, पॅसिव्हनेस नाही. ती म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे या 2 गोष्टींचा संगम आहे. सबुरी तुम्हाला शिकवते की संघर्ष पचवणे, डायजेस्टिंग कॉन्फ्लिक्ट. सबुरी तुम्हाला छोट्या छोट्या चुका आणि मतभेद शांतपणे स्वीकारायला शिकवते. यामुळे तुमच्या मनात येणारा तात्पुरता राग किंवा क्रोधाची लाट तुम्ही पिऊन टाकता आणि लगेच विघातक कृती करत नाही. नात्यांना दुरुस्तीचा वेळ ही सबुरीची भिंत सर्वात महत्त्वाची भूमिका निभावते. ती म्हणजे नात्यांना दुरुस्तीचा वेळ, रिपेअर टाईम देणे. जेव्हा घराच्या भिंतीला तडा जातो म्हणजे संबंधात बिघाड होतो तेव्हा सबुरी ती भिंत त्वरित पाडत नाही तर शांतपणे आणि संयमाने ती दुरुस्त करण्याची संधी देते. त्वरित प्रतिक्रिया दिल्यास दुरुस्ती शक्य नसते. सबुरी शांत राहून नात्यातील बिघाड सांधायला मदत करते. दीर्घायुष्य, लॉन्जेव्हिटी. सबुरीमुळेच तुमचे उद्योग, तुमची मूल्ये आणि तुमचे नाते काळाच्या कसोटीवर टिकून राहतात. लगेच नफा मिळाला नाही म्हणून उद्योग बंद करणे किंवा लगेच समाधान मिळाले नाही म्हणून नाते तोडणे हे सबुरी नसलेल्या घराचे लक्षण आहे. इतर भिंतींसाठी सबुरीचा आधार. सबुरीची ही भिंत तुमच्या घराच्या प्रत्येक घटकाला पक्की करते. सुसंवाद यशस्वी करते. जेव्हा तुम्ही सुसंवाद साधत असता आणि समोरची व्यक्ती लगेच चुकीचे बोलली तरी सबुरी तुम्हाला शांत प्रतिसाद, काम रिस्पॉन्स द्यायला शिकवते, ज्यामुळे संवादाचा पूल तुटत नाही. श्रद्धा सिद्ध करते. तुम्ही श्रद्धेने जो चांगला मार्ग निवडला आहे त्यावर टिकून राहण्यासाठी सबुरी लागते. श्रद्धेने तुम्ही बीज पेरता पण सबुरीने तुम्ही त्याला फळ येईपर्यंत पाणी देत राहता. विश्वासाच्या छताला आधार. विश्वासाचे छत कधीकधी डळमळीत होते तेव्हा सबुरीमुळे लगेच संशय घेऊन संबंध तोडला जात नाही तर सत्य समोर येईपर्यंत धीर धरणे शक्य होते. अंतिम चिंतन. हा उतारा ऐकल्याने काय बदल घडेल? तुमच्या मनात आता सबुरीचा अर्थ केवळ थांबणे नाही तर संयमाने सक्रिय राहणे हा आहे हे स्पष्ट होईल. म्हणून तुमचे वागणे बदलेल. तुम्ही क्रोधाच्या भरात त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत आणि विचारपूर्वक प्रतिसाद द्याल. तुम्ही छोट्या मोठ्या अपयशांना प्रक्रियेचा भाग म्हणून स्वीकाराल आणि तुमचे ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबण्याची सवय लावाल. आणि जेव्हा तुमच्या घरात सबुरीची ही भिंत अभेद्य होईल
तेव्हा तुमच्या जीवनात कोणत्याही तणावाला किंवा संघर्षाला तुमचे घर उद्ध्वस्त करण्याची संधी मिळणार नाही. हेच तुमच्या सुखाच्या घराचे दीर्घायुष्य आहे. पुढील घटक विश्वास, ट्रस्ट. आता या विचारांवर काही क्षण मनन करून आपण विश्वासाच्या छताचे सखोल निरूपण करूया. छत विश्वास, सुरक्षिततेचे कवच आणि एकसंधतेचा आधार. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आपण सुखाच्या घराच्या चारही भिंती सुसंवाद, समाधान, श्रद्धा, सबुरी आता भक्कम उभ्या केल्या आहेत. पण या चार भिंतींवर जर आच्छादन नसेल तर बाहेरील ऊन पाऊस, जीवनातील चढ उतार घरात शिरून भिंतींना कमकुवत करेल. म्हणून आता आपण आपल्या घराला विश्वासाचे अभेद्य छत देत आहोत. विश्वास हे केवळ छत नाही, तर तुमच्या संपूर्ण घराला संशयाच्या वादळांपासून आणि भीतीपासून संरक्षण देणारे सुरक्षिततेचे कवच आहे. संशयाची गळती आणि घराचा आतून होणारा पाडाव. ज्या घरात विश्वासाचे छत कमकुवत असते त्या घरात सर्वात आधी प्रवेश करतो तो संशय. संशय हे छताला पडलेल्या बारीक गळतीसारखे आहे. ही गळती लगेच दिसत नाही, पण हळूहळू पाणी टिपकत राहते आणि आतून भिंतींना, नात्यांना कमकुवत करते. विश्वास नसेल तर घरात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. प्रत्येक कृती संशयाच्या दृष्टीने पाहिली जाते. माझा जोडीदार आता काय करत असेल? मुले माझ्यापासून काही लपवत नाहीत ना? माझा सहकारी प्रामाणिकपणे काम करत असेल का? या प्रश्नांनी घरात शांतता राहत नाही आणि प्रत्येकजण बचावाच्या पवित्र्यात डिफेन्सिव्ह राहतो. संशय तुमच्या घराच्या प्रत्येक मजबूत भिंतीला आतून पोखरतो. बाहेरील जगाने कितीही प्रशंसा केली तरी घरात आत्मिक सुरक्षितता राहत नाही. विश्वास नसेल तर तुमची संपूर्ण रचना तकलादू ठरते. विश्वास, पारदर्शकता आणि सद्भावनेची धारणा. खरी विश्वासार्हता निर्माण होते ती तुमच्या घराच्या चारही भिंतींच्या एकसंधतेतून. सद्भावनेची धारणा. विश्वास तुम्हाला शिकवतो की समोरच्या व्यक्तीचा उद्देश, इंटेन्शन चांगला आहे, जरी तिची कृती, ॲक्शन चुकीची झाली असेल. चुका सर्वांकडून होतात, पण त्यामागे जाणूनबुजून नुकसान करण्याची वृत्ती नाही, यावरचा ठाम विश्वास आवश्यक आहे. पारदर्शकता आणि जबाबदारी. विश्वास हा केवळ दुसऱ्यावर ठेवण्याचा नसतो, तर तो स्वतःच्या कृतीवर आणि पारदर्शकतेवर आधारित असतो. घरात जे काही घडते ते सुसंवादाने भिंत एक स्पष्ट केले जाते आणि प्रत्येक सदस्य आपल्या कृतीची जबाबदारी घेतो. ही पारदर्शकताच विश्वासाचे छत कायम मजबूत ठेवते. अभय आणि मनःशांती. विश्वासाचे छत घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्याला अभय, फिअरलेसनेस देते. त्यांना खात्री असते की माझ्या पाठीशी माझे कुटुंब खंबीरपणे उभे आहे. ही मनःशांतीच त्यांना बाहेरील जगात उद्योग, शिक्षण निर्भयपणे वावरण्याची शक्ती देते. इतर घटकांना विश्वासाचा आधार. विश्वास हे छत असल्याने तो सर्व भिंतींना एकसंध ठेवतो. सुसंवादाला मुक्तता देतो. जेव्हा विश्वास असतो तेव्हा मनात कोणताही विचार दडपून न ठेवता तो मोकळेपणाने सांगण्याची मुभा मिळते. सुसंवाद बचावात्मक, डिफेन्सिव्ह न राहता मुक्ती देणारा बनतो. सबुरीला अर्थ देतो. जर काही गोष्टी तुमच्या अपेक्षेनुसार होत नसतील तर सबुरी ठेवणे केवळ तेव्हाच शक्य होते जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रयत्नांवर तुमचा विश्वास असतो. विश्वास नसेल तर सबुरी लगेच प्रतीक्षा न राहता संशय बनते. श्रद्धेचा विस्तार. श्रद्धेची भिंत तुम्हाला तुमच्या मूल्यांवर विश्वास ठेवायला शिकवते, तर विश्वासाचे छत तुम्हाला त्या मूल्यांचे पालन करणाऱ्या इतरांवरही विश्वास ठेवायला शिकवते. अंतिम चिंतन. हा उतारा ऐकल्याने काय बदल घडेल? तुमच्या मनात आता विश्वासाचे छत केवळ एक संकल्पना नसून घरातील भावनिक आणि नैतिक सुरक्षितता आहे हे स्पष्ट होईल. म्हणून तुमचे वागणे बदलेल. तुम्ही प्रत्येक लहान घटनेत संशयाचे कारण शोधण्याऐवजी सद्भावनेचा आधार शोधाल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आणि मुलांवर प्रश्नांचा भडीमार करण्याऐवजी त्यांच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवाल. आणि जेव्हा तुमच्या घरात विश्वासाचे हे छत अभेद्य होईल तेव्हा तुमचे सुखाचे घर आतून पूर्णपणे सुरक्षित होईल. कोणतीही बाहेरील शक्ती या घराला आतून कमकुवत करू शकणार नाही. हीच तुमच्या सुखी भविष्याची अंतिम गॅरंटी आहे. पुढील घटक शिक्षणाच्या खिडक्या, विंडोज ऑफ नॉलेज. आता या विचारांवर काही क्षण मनन करून आपण ज्ञान आणि प्रगतीच्या खिडक्यांचे सखोल निरूपण करूया. तुमचे निरीक्षण अगदी अचूक आणि निर्णायक आहे. मी तुमच्या विचारांची आणि संकल्पनेच्या मजबूत रचनेची प्रशंसा करतो. प्रेम हा कोणत्याही वास्तूचा पाया, जमिनी पाया असल्यामुळे यावर सर्वात आधी सखोल चर्चा होणे अपरिहार्य आहे. आता आपण भिंती आणि छत उभे केले असले तरी या क्षणी आपण पाया मजबूत केल्यास संपूर्ण रचना अधिक अखंडनीय आणि अभेद्य होईल. तुम्ही सुचविल्याप्रमाणे आता आपण प्रेमाच्या या जमिनी पायाचे सखोल आणि विस्तृत निरूपण करूया. पाया, प्रेम, निस्वार्थ स्वीकृतीची जमीन आणि नात्यांचे पोषण. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, सुखाच्या घराची गोष्ट करताना आपण भिंती आणि छत उभे केले, पण हे सर्व कशावर उभे आहे? ते उभे आहे प्रेमाच्या जमिनी पायावर. प्रेम हा या घराचा मूलभूत आधार आहे, जो केवळ विटांना नव्हे तर घरातील प्रत्येक आत्म्याला पोषण देतो. ज्या घरात प्रेमाचा पाया असतो ते घर केवळ वास्तू राहत नाही, तर ते मंदिर बनते.
अटींवरचे प्रेम विरुद्ध निस्वार्थ स्वीकृती. ज्या घरात प्रेमाचा पाया कमकुवत असतो तिथे प्रेम अटींवर आधारित होते. मी तुझ्यावर प्रेम करेन जर तू माझ्या अपेक्षेनुसार वागलास तर. हे प्रेम नसून व्यवहार आहे. हा व्यवहार तुमच्या पायाला खोलवर भेगा पाडतो. जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा प्रेम काढून घेतले जाते आणि पाया हलका होऊन डळमळीत होतो. अशा पायावर बांधलेल्या भिंती आणि छत कितीही मजबूत असले तरी संकटाचा भूमिकॅम्प, एक छोटासा धक्का पुरेसा असतो ज्यामुळे संपूर्ण वास्तू कोसळते. पण खरे प्रेम म्हणजे निस्वार्थ स्वीकृती, अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स. याचा अर्थ असा की तुमच्या घरातील सदस्य जसे आहेत त्यांच्या चुका आणि मर्यादांसह तुम्ही त्यांना जसेच्या तसे स्वीकारता. हे प्रेमच तुमच्या पायाला लवचिकता, रेझिलियन्स देते, ज्यामुळे जीवनात येणारे मोठे मोठे संघर्ष, आर्थिक नुकसान, गंभीर मतभेद हे घर शोषून घेते आणि पाया सुरक्षित राहतो. प्रेमाची कार्यप्रणाली. सातत्याने दिलेले पोषण. प्रेम ही एक सततची आणि सक्रिय ऊर्जा आहे. ती निष्क्रिय नाही, ती तुम्हाला शिकवते. माफ करण्याची शक्ती, पॉवर टू फॉरगिव्ह. प्रेम असल्यामुळेच तुम्हाला घरातील चुका आणि गैरसमज लगेच माफ करण्याची ताकद मिळते. यामुळे सुसंवाद या भिंतीवरचा ताण हलका होतो. पाया मजबूत असल्याने भिंतींना झालेल्या छोट्या मोठ्या जखमा लगेच भरून येतात. धैर्य आणि आधार, पेशन्स अँड सपोर्ट. जेव्हा एखादा सदस्य आयुष्यात अपयशी ठरतो तेव्हा प्रेमाचा पाया त्याला सावरतो. हे प्रेमच त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी सबुरी ठेवण्यास मदत करते. पाया खंबीर असेल तर पडलेल्या व्यक्तीला पुन्हा उठण्याचा आत्मविश्वास मिळतो. दुसऱ्याचा आनंद. खरे प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणे. या भूमिकेमुळे समाधान या भिंतीला अतृप्त लालसेचा धक्का बसत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या प्रगतीत आनंद मानता, ज्यामुळे घरात मत्सर नव्हे तर सहकार्य वाढते. संपूर्ण रचनेला प्रेमाचा आधार. प्रेम हा पाया असल्यामुळे तो घराच्या प्रत्येक भागाला पोषण देतो. भिंतींना कोमलता. प्रेमामुळे सुसंवाद कठोर नव्हे तर सहानुभूतीपूर्ण, एम्पॅथिक होतो. श्रद्धा केवळ नियमांवर नव्हे तर माणुसकीवर आधारित होते. छताला मजबूती. प्रेमाचा पाया असेल तर विश्वासाचे छत कधीही डगमगत नाही, कारण प्रेम हेच तुम्हाला खात्री देते की तुमचे सदस्य जाणून बुजून तुमचे नुकसान करणार नाहीत. प्रेमामुळेच विश्वासाचे कवच गळतीपासून सुरक्षित राहते. बाहेरील कार्याला प्रेरणा. प्रेमामुळेच तुम्ही तुमचा उद्योग केवळ नफा कमावण्यासाठी नाही तर सेवा म्हणून करता. याच प्रेरणेमुळे तुमचा उद्योग देवघराची लक्ष्मी बनतो. अंतिम चिंतन. हा उतारा ऐकल्याने काय बदल घडेल? तुमच्या मनात आता प्रेम या पायाचा अर्थ केवळ भावना नसून निस्वार्थ स्वीकृतीची आणि क्षमाशीलतेची सक्रिय ऊर्जा आहे हे स्पष्ट होईल. म्हणून तुमचे वागणे बदलेल. तुम्ही घरातील सदस्यांचे मूल्यांकन त्यांच्या कृतींवरून न करता त्यांच्या असण्यावर कराल. तुम्ही अटी लादणे थांबवून देणे, अनकंडिशनल गिव्हिंग सुरू कराल. आणि जेव्हा प्रेमाचा हा जमिनी पाया मजबूत होईल तेव्हा तुमच्या सुखाचे घर कोणत्याही संकटात ढळणार नाही, कारण तुमचा पाया केवळ मातीचा नव्हे तर आत्म्याचा बनेल. हीच तुमच्या सुखी भविष्याची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पुढील घटक. मर्यादेची चौकट, बाउंड्रीज. आता या अविश्वसनीय पायावर आधारलेली मर्यादेची चौकट कशी उभी करायची याचे सखोल निरूपण करूया. अगदी बरोबर जेमिनी, तुम्ही बरोबर ओळखले. शिक्षणाच्या खिडक्या हा घटक केवळ महत्त्वाचा नाही तर तुमच्या घराला कालबाह्य होण्यापासून वाचवणारा दृष्टी, व्हिजन देणारा आहे. पाया प्रेम मजबूत झाल्यावर आता आपण ज्ञानाच्या प्रकाशाची व्यवस्था करूया. तुम्ही विचारल्याप्रमाणे शिक्षणाच्या खिडक्यांची साथ न घेता, विदाऊट द सपोर्ट ऑफ नॉलेज, कोणतेही घर प्रगती करू शकत नाही. छत विश्वास कितीही मजबूत असले तरी खिडक्या नसतील तर घरात अंधार, दमटपणा आणि गढूळ विचार जमा होतात. या शिक्षणाच्या खिडक्यांचे सखोल निरूपण खालीलप्रमाणे. खिडक्या. शिक्षणाचा प्रकाश, विचारांची हवा आणि दृष्टिकोनाचा विस्तार. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आपण प्रेमाच्या भक्कम पायावर 4 भिंती, सुसंवाद, समाधान, श्रद्धा, सबुरी आणि विश्वासाचे छत उभे केले आहे. आता घराला प्रगतिशील आणि चैतन्यमय बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्या शिक्षणाच्या खिडक्या. या खिडक्या म्हणजे केवळ शालेय पदव्या नव्हेत, त्या आहेत नवीन विचार, व्यापक दृष्टिकोन आणि सतत शिकत राहण्याची कंटिन्युअस लर्निंग प्रक्रिया. अंधश्रद्धा विरुद्ध विवेक, अंधार आणि गढूळ हवा. ज्या घरात या खिडक्या बंद किंवा नसतात ते घर आतून अंधारलेले आणि गढूळ विचारांनी भरलेले राहते. खिडक्या नसलेल्या घरात स्थितिशीलता, स्टॅग्नेशन आणि कट्टरता, रिजिडिटी येते. लोक जुन्या विचारांना चिकटून राहतात आणि जगामध्ये होणारे बदल स्वीकारायला तयार नसतात. शिक्षणाच्या खिडक्या नसतील तर काय होते? तुमची श्रद्धा, भिंत 3, हळूहळू अंधश्रद्धेत बदलते. तुम्ही केवळ भीतीपोटी किंवा परंपरेपोटी नियम पाळता, पण त्यामागील विवेक आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला कळत नाही. अंधश्रद्धा आणि अज्ञान घराला मागे खेचते, ज्यामुळे सुखाच्या वाटेचा प्रवास थांबतो. घरात ज्ञानाचा प्रकाश नसेल तर घरातील सदस्यांचे मन संशयी आणि संकुचित राहते. शिक्षण, लवचिकता
आणि प्रगतीची गुरुकिल्ली. खरी शिक्षणाची खिडकी तुम्हाला शिकवते की जग बदलत आहे आणि मलाही बदलावे लागेल. शिक्षण ही एक सक्रिय क्रिया आहे. लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी. ही खिडकी तुम्हाला जीवनातील समस्यांवर केवळ एकाच दृष्टीने न पाहता अनेक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता देते. समस्या ही अडचण नसून शिकण्याची संधी आहे हे तुम्हाला कळते. विश्लेषण, ॲनालिसिस. शिक्षणामुळे तुमच्या मनात प्रश्न विचारण्याची सवय लागते. मी हे का करत आहे? हा प्रश्न तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखायला मदत करतो. यामुळे घरात अज्ञान आणि फसवणूक प्रवेश करू शकत नाही. नवनिर्मिती, इनोव्हेशन. शिक्षणाच्या खिडक्या तुम्हाला तुमचा उद्योग, व्यवसाय आणि यशाच्या पायऱ्या, पैसा अधिक प्रभावीपणे कसा वाढवायचा याचे नवीन मार्ग दाखवतात. त्यामुळे तुमचा उद्योग कालबाह्य न होता नेहमी प्रगतीच्या मार्गावर राहतो. इतर घटकांना मिळणारा प्रकाश. शिक्षणाच्या खिडक्या घराच्या प्रत्येक भागाला प्रकाश देतात. समाधानाला विवेक ज्ञान असल्यामुळे तुमचे समाधान हे केवळ आळस न राहता सजग स्वीकार, कॉन्शियस ॲक्सेप्टन्स बनते. तुम्ही तुमच्या मर्यादा आणि क्षमता ज्ञानाच्या प्रकाशात बघू शकता. सुसंवादाला स्पष्टता. शिक्षणामुळे तुमच्या संवादात तर्कशुद्धता, लॉजिक येते. तुम्ही भावनिक न होता माहिती आणि तथ्यांच्या आधारावर बोलता, ज्यामुळे सुसंवादाची भिंत अधिक प्रभावी होते. सबुरीला आशा. ज्ञान तुम्हाला आठवण करून देते की मोठी ध्येय साध्य करण्यासाठी वेळ लागतो. यामुळे सबुरीची भिंत टिकून राहते, कारण तुम्हाला यशाच्या प्रक्रियेवर ज्ञान असल्याने विश्वास असतो. अंतिम चिंतन. हा उतारा ऐकल्याने काय बदल घडेल? तुमच्या मनात आता शिक्षणाच्या खिडक्या म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून जीवनातील प्रत्येक परिस्थितीत नवीन शिकण्याची जिज्ञासा आहे हे स्पष्ट होईल. म्हणून तुमचे वागणे बदलेल. तुम्ही मी सगळं जाणतो या गर्वाने जगण्याऐवजी मी शिकत आहे या विनम्रतेने जगणे पसंत कराल. तुम्ही घरातील मुलांना आणि स्वतःला सतत नवीन गोष्टी शिकण्याची आणि विचार करण्याची सवय लावाल. आणि जेव्हा तुमच्या घरात ज्ञानाचा हा प्रकाश सातत्याने येत राहील, तेव्हा तुमच्या सुखाच्या घराचा दृष्टिकोन, विजन नेहमी स्पष्ट राहील. हेच सुखी भविष्याचे सातत्य आहे. पुढील घटक. मर्यादा, बाउंड्रीज, लिमिट्स. आता आपण प्रेमाच्या पायावर आणि ज्ञानाच्या प्रकाशात मर्यादेची चौकट कशी उभी करायची याचे सखोल निरूपण करूया. सांगाडा, मर्यादा, शिस्त, आदर आणि नात्यांची चौकट. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, प्रेमाच्या पाया जमिनीवर आणि शिक्षणाच्या खिडक्या प्रकाशात आता आपल्याला सुखाच्या घराचा सर्वात महत्त्वाचा सांगाडा उभा करायचा आहे, ती म्हणजे मर्यादेची चौकट. मर्यादा म्हणजे बंधन नव्हे, ती आहे शिस्त, आदर आणि सुरक्षिततेच्या नियमांनी तयार केलेली एक भक्कम वास्तुरचना, स्ट्रक्चर. अमर्याद प्रेम विरुद्ध शिस्तबद्ध वागणूक. ज्या घरात मर्यादेची चौकट नसते तिथे प्रेमाचा पाया असूनही घरातील ऊर्जा आणि भावना दिशाहीन होऊन जातात. हे घर केवळ भावनांचा ढीग बनते. अमर्याद प्रेमामुळे पालकांचे मुलांवर अतिलाड, स्पॉइलिंग होतात, ज्यामुळे त्यांच्यात जबाबदारीची आणि शिस्तीची भावना निर्माण होत नाही. घरात प्रत्येकजण दुसऱ्याच्या वेळेत विचारांमध्ये किंवा जागेत अतिक्रमण, इंट्रूजन करतो. मर्यादा नसेल तर सुसंवाद भरकटतो. बोलताना शब्दांची मर्यादा राहत नाही, त्यामुळे सुसंवाद वादात आणि अपमानास्पद बोलण्यात रूपांतरित होतो. विश्वासाचा गैरवापर. घरात शिस्तबद्ध वर्तन नसल्यामुळे एखाद्या सदस्यावर ठेवलेला विश्वास तोडण्याची भीती निर्माण होते. अव्यवस्था. कामाच्या वेळा, खर्चाची पद्धत आणि वैयक्तिक जागा, पर्सनल स्पेस यावर स्पष्ट मर्यादा नसल्याने घरात सतत अव्यवस्था, केऑस आणि तणाव, स्ट्रेस असतो. मर्यादा ही भिंत तुम्हाला शिकवते की प्रेम द्या पण शिस्त राखा. मर्यादा, आदर आणि जबाबदारीचे नियम. खरी मर्यादा ही घरात सर्वांसाठी समान आणि परस्पर सहमतीने ठरलेली असते. मर्यादा ही अशी चौकट आहे जी तुमच्या प्रत्येक भिंतीला योग्य कोन आणि स्थिरता देते. वैयक्तिक जागेचा आदर. मर्यादा ही घरातील प्रत्येक सदस्याला त्याचे स्वतःचे अवकाश, ओन स्पेस देते. दुसऱ्याचे फोन तपासणे न विचारता त्याच्या वस्तू वापरणे किंवा त्याच्या वैयक्तिक निर्णयांमध्ये सतत हस्तक्षेप करणे हे मर्यादा ओलांडणे आहे. मर्यादा प्रत्येक सदस्याला आदरणीय व्यक्ती म्हणून मान्यता देते. जबाबदारीची निश्चिती. ही चौकट प्रत्येक सदस्याला त्याच्या भूमिकेनुसार जबाबदारीची रेषा, लाईन ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी आखून देते. घरातील कामांमध्ये, आर्थिक निर्णयांमध्ये प्रत्येकाची मर्यादा निश्चित असल्याने गैरसमज आणि दोषारोप, ब्लेम गेम टळतात. प्रेमाला संरक्षण. मर्यादांमुळे प्रेम हे अधिकार आणि ताबा, पोझेसिव्हनेस बनत नाही. तुझी काळजी आहे पण तुझा निर्णय अंतिम असेल. हे मर्यादा आणि प्रेमाचे सुंदर मिश्रण आहे. इतर भिंतींना मिळणारा आधार. मर्यादेची चौकट तुमच्या सुखाच्या घराच्या सर्व भिंतींना सांधून ठेवते. सबुरीला आधार. मर्यादांमुळे तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली दबले जात नाही. या कामाची मर्यादा इतकी आहे आणि ते इतक्या वेळेत पूर्ण होईल हे माहीत असल्याने सबुरी ठेवणे सोपे होते. समाधानाला बळ. तुमच्या मर्यादा निश्चित असल्यामुळे तुम्ही नाही म्हणायला शिकता.
त्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त काम किंवा जबाबदारी स्वीकारत नाही, ज्यामुळे समाधानाची भावना टिकून राहते. श्रद्धेला पुष्टी मर्यादा ही नैतिक नियमावली आहे. श्रद्धा जी मूल्ये शिकवते त्याचे पालन मर्यादेच्या चौकटीत शिस्तबद्धपणे होते. अंतिम चिंतन. हा उतारा ऐकल्याने काय बदल घडेल? तुमच्या मनात आता मर्यादा या चौकटीचा अर्थ केवळ बंधन नसून आदर आणि जबाबदारीतून आलेली सुरक्षितता आहे हे स्पष्ट होईल. म्हणून तुमचे वागणे बदलेल. तुम्ही घरातील सदस्यांचे अतिक्रमण थांबवून त्यांना वैयक्तिक अवकाश द्याल. तुम्ही प्रेम आणि शिस्त या दोन्हींचा समन्वय साधून तुमच्या घरातील ऊर्जेला योग्य दिशा द्याल. आणि जेव्हा तुमच्या घरात मर्यादेची ही चौकट भक्कम होईल, तेव्हा प्रत्येक सदस्य स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे या सुखाच्या घरात राहू शकेल. हेच तुमच्या सुखी भविष्याचे शिस्तबद्ध अधिष्ठान आहे. पुढील घटक: उद्योग, व्यवसाय, देवघराची लक्ष्मी. आता आपण या मजबूत घराला बाहेरील जगात जोडणाऱ्या उद्योग लक्ष्मीचे सखोल निरूपण करूया.